काही गरज नाही सगळं करण्याची. केलं तेवढं खूप केलंय, आता पुरे. होय रे, पुरेच आहे सगळं. मैत्री ही दोघांनी निभावायची असते. मी एकटी कशाला कष्ट घेऊ? मैत्री? अच्छा, येऊचा पत्ता लपून मैत्री निभावली वाटतं, असं काय म्हणायचंय का आपल्याला? काही म्हणायचं नाहीये मला, काही म्हणायचंच नाहीये मला. कारण या घरातला प्रत्येक जण ना माझ्या वागण्याचा वेगळाच अर्थ काढतो. का करू मम्मी हे सगळं? मूर्खपणा, काही गरज नाही. हे सगळं ना या गोष्टी मी युज टू नाहीये करण्याच्या, तरी करते ना मी. अजिबात पटत नाहीत गोष्टी, काही सवय. ही क्लिप लावते मी माझ्या केसांना. का तर तुझ्या स्वयंपाक घरात बायकांनी केस सोडलेले चालत नाही. मला हे पटत नाही. मी पहाटे उठते, 24 तास साडी नेसते डामेट, 24 तास. सवय नाहीये मला या गोष्टीची, तरी करते ना. घरची कामं करते, केर काढते, तुझ्याच शर्ट्सना इस्त्री करते मी. सवय नव्हती. मान खाली घालून सगळीकडे वावरायचं, बायका पुरुषांमधला भेदभावही सहन करायचा, जो बाय द वे माझ्या घरी नसतो. पटत नाहीत या गोष्टी, तरी करते ना मी. मूर्खपण आहे का? का करते मी हे सगळं? अरे तुझी आणि कियाराची भेट व्हावी म्हणून किती प्रयत्न केले मी, पण काय झालं त्याचं? मीच विश्वासघात केला, मी मैत्री निभावली नाही ना. आणि हा जो बोलतोय ना, त्यांनी माझं बोलणं ऐकूनही घेतलेलं नाहीये. मैत्री म्हणे. शहाणा कुठला. आणि आता केस कापू नकोस. काय कुरतडल्यासारखे कापून ठेवलेस तू? हा, तर वाढव चांगले. लहानपणी किती छान होते तुझे केस. हा, बरं वाटतंय का? बरं वाटतंय ना? झोपून जाशील इथेच. कशी छान झोप येईल बघ आता. हे माई, माझ्या पण डोक्याला जरा मसाज करून दे ना यार. डोकं खूप दुखतंय माझं सध्या. काय जरा चिडचिड झाली माझी. ऑफिस मध्ये खूप त्रास आहे ना. मग आता मी कशाला हवे? हा, बायको आली ना तुझी, तिला सांग डोक्याला तेल लावून द्यायला. अक्षय, ये बस, ये. बस बस. शर्मिष्ठा, आता तू ही शिकून घे बरं का, मसाज कसा करायचा असतो ते. उद्या तुझंही लग्न होणार आहे. नाही, मी नाही. असला काहीतरी वेडेपणा नाही करायचा. लग्न करायचं. मसाज. आणि अगं, जात्यावर बसलं ना की एखादी ओळी येतेच ओठावर. आणि कितीही आपल्याला संताप आला, राग आला, तरी तो गिळून टाकायचा असतो. पण असं कसं माई? म्हणजे माणसाची चूक नसते तेव्हा त्याला संताप येतो, मग ते का गिळायचं? डोकी तापलेली असली ना की माणसं एकमेकांची फक्त उणीधुणीच काढतात. म्हणून मग अशा वेळी एकानं राग गिळून टाकावा,
आणि दुसऱ्याने आपलं डोकं शांत ठेवावं. आणि मग शांत डोक्याने विचार करायचा असतो, कुणाचं बरोबर आहे, कुणाचं चूक आहे. कितीही झालं तर ही अक्षयची बायको आहे. मला अमृताचा कितीही राग आला तर यांचं नातं काही मी तुटू देणार नाही. उलट हिला ठाकून ठोकून माझ्या मुशीत तयार करीन मी. हिला आपलं करून घेईन अक्षयसाठी. अमृता, मटकी भिजवली आहे का? हो भिजवलीये. हा. विरजण पण लावायचं, मी लावते. मी लावते, तू जाऊन झोप आता. केवढी झोप डोळ्यावर दिसतीये. जा झोप जा, आवरते मी. अमृता, उद्या पहाटे 4 वाजता उठायचं लक्षात आहे ना? सगळ्या झाडांना पाणी घालायचंय हा तुला. 1 महिन्याचं तुझं आव्हान तू पूर्ण करू शकशील असं काही मला दिसत नाहीये. तू चुकांवर चुकाच करतेस. बघूया काय होतंय ते. बेरीज वजाबाकी काय होते ती बघूया. 1 महिन्याचं आव्हान, काय प्रकार आहे हा? माई, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करते आणि करत राहीन. पण रोज नव्या नव्या चुका तू करतेच आहेस. आज अक्षय बरोबर केवढ्या मोठ्याने भांडलीस तू. इथपर्यंत आम्हाला आवाज ऐकू आला. गाडग्यांच्या सुना असं कधीच करत नाहीत. आणि इतक्या वरच्या आवाजात तर कधीच बोलत नाहीत. भाग्यश्री अनंतही तुमच्याच वयाचे आहेत ना ग. पण ते किती गोडी गुलाबीने राहत आहेत. जे काही त्यांच्यात असेल ते 4 भिंतींमध्ये आहे. बाहेर नाही येत त्यांचा कधी आवाज. आणि कितीही झालं तरी तो नवरा आहे तुझा. त्याला आपणच मान द्यायला हवा आणि त्याच्या नाकात वेसणही घालायला हवी. आता ह्या 2 विरुद्ध गोष्टी कशा काय एकत्र आणायच्या हे तुझं तुला ठरवायचंय. समजते ना तुला? चल आता जा आणि त्याची माफी माग. पण माई, चूक त्याची असली तरी सुद्धा भांडणाचं कारण तू अजूनही मला सांगितलेलं नाहीयेस. जे काही असेल ते माफी माग त्याची आणि विषय संपवून टाक. आपली चूक असताना आपण माफी मागतोच, पण आपली चूक नसताना माफी मागणं ह्याच्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. आणि संसारात मन मोठं असलं ना की दुखण्या खोपण्यातही प्रेमाचं पांघरुण होतं. तू समजूतदार आहेस, हुशार आहेस. विचार करावास या सगळ्या गोष्टींचा. महिन्याभराचं आव्हान आहे तुझ्याकडे. ये आता. उद्या पहाटे 4 वाजता उठायचंय, लक्षात आहे ना? हो, झाडांना पाणी घालायला. जा.
नक्की? व्यवस्थित भिजवलीये. छान. आता ती सडसडून उपसली आणि मौशार कापडात घट्ट बांधून ठेवली, पण हलक्या हाताने, की त्याला छान मोड येतील, नाही? हो ना? तुला समजतं ना मी काय म्हणते ते? चल, विरजणा लावून तू सुद्धा ये लवकर झोपायला. ए हॅलो, सांगितलंय ना तुला हे सगळं करू नकोस माझ्यासाठी म्हणून. जा घेऊन. हे हॅलो, मी काही करत नाहीये. हे हाऊस नाही आलेली मला. माईंनी सांगितलं म्हणून मी ती कॉफी आणलीये. तुला प्यायची असली पी, नाही तर त्यांनाच जाऊन खाली सांग की तुला प्यायची नाहीये. मग बघ, तुझं नाक दाबून अख्खी कॉफी प्यायला लावतील तुला. माझ्या बरोबर त्यांनी तसंच केलेलं जेव्हा माझा चहा बिघडलेला. तसंच करायला पाहिजे. ए, आणि लुक्स कुणाला देतोय? ए, हात खाली घे. खाली हात. हात खाली. चल. विश्वासघात केलायस तू माझा. मला काय हात दाखवतेस? चल, काम करू दे मला. या. नकोय मला. आज काय झालं? वरख लावलेली वेलची जिभेवर ठेवल्याखेरीज झोप येत नाही तुम्हाला? माचका नकोय? नकोय मला म्हटलं ना, माझी मर्जी. इतकं जपते मी ह्यांना, पण ह्यांना त्याची काही किंमतच वाटत नाहीये. त्या अमृताचं मात्र सारखं कौतुक चाललंय. शेफाळून जाईल ती अशानं. नाही, मला तिला समज द्यायलाच हवी आणि हा तिचा पोरकटपणा बंद करायला हवा. हे बघ, शेवटचं सांगते, ऐक. हात खाली. हात खाली. नाही घेणार मी हात खाली. तुला विश्वास ठेवायचा असला ठेव, नाहीतर इथून फुट. अरे, बस इथे. ऐक माझं. हे बघ अक्षय, ते मेसेजेस अनंतच्या सिम वरूनच तुला येत होते. मी आणि प्रीतीने मिळून ते ट्रॅकिंग केलेलं आणि मग मला सापडलं. तुला आठवतंय मी चहा घेऊन इकडे आलेले आणि लगेच तिथून पळत गेले ते थेट अनंतच्या रूम मध्ये, आणि तिथे मी वसुधा काकूंना रेड हँडेड पकडलं. त्या तुलाच मेसेज करत होत्या. मी तो स्वतः मेसेज पाहिलाय. त्या हे सगळं का करतायत? कारण त्यांना मला या घराबाहेर काढायचंय. तर तुझ्या बरोबर हे का करतायत हे मला नाहीये माहिती. मी जे काही सांगते ते खरं सांगते. पण त्या पत्त्याचं काय? तो का लपवलास तू माझ्यापासून? तिथे थोडं चुकलंच माझं. पण अक्षय, त्यावेळी तुझी कंडिशन खूप हळवी होती. तुला जर मी तो पत्ता दिला असता, तू थेट तिथे धावत गेला असता किंवा कियाराच्या डॅडींना तरी काहीतरी केलं असतं. हे बरोबर झालं नसतं. ते मी आत्ताही करू शकतो. जाऊ शकलो असतो मी तिकडे किवला भेटायला. भेटलो असतो आम्ही. ती आता माझ्या बरोबर असती. पण तू वाट लावून टाकली सगळी. एक मिनिट. तो पत्ता खोटाच निघाला असता जसा तो नंबर खोटा निघाला. मी तो नंबर मिळाला दुसऱ्या क्षणी ट्राय केलेला, पण तो लागला नाही. तू पण ट्राय केलास ना? नाही ना लागला? बरोबर. थोडक्यात काय, वसुधा काकू, अनंत दादा, किवचं डॅड सगळेजण खोटे. तू तेवढी काय ती खरी. हळू आवाजात बोल. हळू. आणि नाही, तुझ्याशी बोलण्यातच काही अर्थ नाही. नामा नको बोलू. चल. तुला खरं काय खोटं काय ना काही कळत नाही. मठ्ठ आहेस तू. ए चल चल. हड. चल. हट. तू हड. तूच हट.
ए अरे लाईट का बंद केलंयस? हा काय कळत नाही का? माझं काम चाललंय ना लॅपटॉपवर, लाईट काय बंद करतेस? तुला दिसत नाहीये मला झोपायचंय ते? पहाटे 4ला मला उठायचंय, कळलं? आणि तसंही काम करायचं असलं ना तुझ्या लॅपटॉपचा प्रकाश पुरतो काम करायला. आणि तसंही काम म्हणजे काय, कियाराचे फोटोज किंवा व्हिडिओज बघत. सॉरी. हे बघ, तू जे काही करत असशील मला मात्र हा लाईट नको. गपचूप जायचं आणि लाईट बंद करून यायचं, कळलं? मी लाईट बंद करणार नाही, कारण मला काम करायचंय लॅपटॉपवर. आणि बाय द वे, मी काय क्यूचे फोटोज किंवा व्हिडिओज बघत नाहीये. उद्या माझं महत्वाचं प्रेझेंटेशन आहे ऑफिसमध्ये, त्याचं काम करतोय मी, कळलं ना? आणि नीट बोलायचं माझ्याशी, हा? टोन सांभाळायचा. मला ऑर्डर नाही द्यायची, ही रूम माझी आहे, कळलं ना? अरे यार, हॅलो. तुला तुझी रूम लखलाप. मी कुठेही झोपे, हॉल, गच्ची, लॉन, कुठे. किऊ अमृता, अमृता नाव आहे माझं. अगं क्यूचा मेसेज आलाय, इकडे ये. काय? हे बघ हा अरे इथे बस ना, इथे बस. हे बघ, हे क्यूचा अकाउंट आहे. तिने हाय हाय मेसेज पाठवलाय. प्लीज रिप्लाय. अक्षय, अक्षय, कुणी परत मस्करी नाही ना करत आहे? नाही नाही, हे तिचं ऑफिशियल अकाउंट आहे यार. इतकंच इनॅक्टिव्ह होतं. आता बघ, चक्क मला क्यू. थँक्यू यार. शिट, आय कांट बिलीव्ह दिस. हा प्लीज बरं. रिप्लाय. चालू दे तुझं. प्लीज 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 प्लीज. सॉरी सॉरी सॉरी. नको ना चिडून जाऊस तू. आय एम सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मी खूप मोठी चूक केली. मी पाया पडतो तुझ्या. प्लीज सॉरी, माफ कर ना मला. पण तू इतकं सगळं बोललायस मला अक्षय. आय नो, खरंच सॉरी मनापासून. एक काम कर, मार त्या चिडू नकोस ना मग. ऐक यार, अजून मारू? नको नको नको. येऊ सापडली ना यार. आपण इतके प्रयत्न घेतले, आता बघ सापडली ती. रिप्लाय काय करत नाहीये. रिप्लाय कर ना. अरे नेटवर्क नाहीये. आई. अरे ए, ऐक, गच्चीवर जायचं का? लॅपटॉप घेऊन जाऊया, तिकडे चॅट कर. सही आयडिया आहे यार. नाही पण कोणी बघ. नाही, करूया काहीतरी.